2 वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना न्याय नाही. सत्यशोधक शेतकरी सभेचे राष्ट्रपतींना पत्र. 2 वर्षे उलटूनही उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी शेतकरी नरसंहार प्रकरणात न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत सत्यशोधक शेतकरी सभेने राष्ट्रपतींच्या नावे पत्र लिहिले आहे. सत्यशोधक सभेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष याने लखीमपुर खिरी येथे कृषी कायद्याविरोधात निदर्शनं करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी चढवून त्यांची हत्या केली होती. या घटनेत 5 शेतकरी शहीद झालेत. एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. 2 वर्षे उलटून गेल्यावरही या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्यायापासून वंचित आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्र हा जामिनीवर बाहेर फिरत आहे. अनेक निर्दोष शेतकऱ्यांवर खोटे खटले करून त्यांना त्रास दिला जात आहे. राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी कॉम्रेड किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते, मनसाराम पवार, यशवंत मालचे, भिरूलाल पवार, लीलाबाई भोई, पवित्राबाई सोनवणे, रामलाल गवळी, गोरख कुवर, वीरसिंग मालचे, दिलीप ठाकरे, शिवदास बागुल, धर्मा सोनवणे, अमृत चव्हाण, भिका मालचे, युवराज ठाकरे, सुनंदाबाई आहिरे, उत्तम आहिरे यांनी केली आहे. शेतकरी सभा आणि श्रमिक शेतकरी संघटना या दोन्ही संघटना देशाच्या पातळीवर अखिल भारतीय किसान महासभेशी संलग्नित आहेत. त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चा नावाची आणखी एक संघटना आहे, त्याच्याशी आपण संलग्न आहोत. त्यांच्या आदेशाप्रमाणे असं ठरलेलं आहे. खरं तर दरवर्षी गेल्या 2 वर्षापासून 3 ऑक्टोबरला 6 दिवस पाळायचा असा निर्णय झालेला होता. परंतु यावर्षी आपण असं ठरवलं, वरच्या पातळीवरून ते ठरलेलं आहे की पंतप्रधानांना निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, काही फरक पडत नाही. म्हणून यावर्षी आपण ठरवून देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो. या निवेदनामध्ये आपण काय म्हटलंय की आपण असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी त्या संबंधातलं दिल्लीच्या सरहद्दीवर जे आंदोलन चालवलेलं होतं, या आंदोलनाच्या संबंधात शेतकऱ्यांच्या संघटनेने कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नसताना निव्वळ त्या ठिकाणी अदानी आणि अंबानी हे जे 2 लोक आहेत, व्यापारी किंवा त्या ठिकाणी भांडवलदार, यांच्या फायद्याकरता हे कायदे आणलेले होते. आणि शेतकऱ्यांनी त्या संबंधातलं देशभर आंदोलन केलं. दिल्लीच्या 5 सरहद्दी आहेत, त्या 5ही सरहद्दीवर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडवलं. खरं तर शेतकरी दिल्लीमध्ये चाललेले होते रामलीला मैदानावर, परंतु तिथं जाऊ दिलं नाही आणि शेतकरी आहे तिथं अडवलं, तिथंच बसले आणि सगळे दिल्लीची नाकेबंदी केली. 1 वर्षापेक्षा जास्त काळ त्या ठिकाणी आंदोलन झालं. जवळजवळ 800 शेतकरी या आंदोलनाच्या काळामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. ही पण लक्षात घ्या की तीव्र आंदोलन असेल. हिवाळा, पावसाळा आणि त्या संबंधातला पुन्हा उन्हाळा या सगळ्या ऋतूमध्ये शेतकरी तिथं बसलेले होते. कुठल्याही प्रकारे एसी नव्हता किंवा पंखे नव्हते. पावसाचे सगळ्या गाद्या आणि त्या ठिकाणी पांघरुणं ओले होत होते, तरीही त्या ठिकाणी शेतकरी बसले. सगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार केले, शेतकरी उठले नाही. आणि मग नाईलाजाने पंतप्रधान असं म्हटले की मी हे जे कायदे आणले ते शेतकऱ्यांना मी समजून सांगायला अपुरा पडलो, असं सांगून ते कायदे त्यांनी मागे घेतले. शेतकऱ्यांचा एका बाजूने विजय झाला, पण शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या त्याच बरोबर अशा होत्या की सगळ्या शेतकऱ्यांना शेतीमालाला जो त्या ठिकाणी भाव मिळतो, हमी भाव ज्याला म्हणतात, MSP इंग्रजीमध्ये म्हणतात, हा हमी भाव मिळाला पाहिजे. कसा मिळाला पाहिजे तर केंद्रामध्ये स्वामीनाथन नावाची समिती होती, जे स्वामीनाथन आत्ताच उल्लेख केला की ज्यांचा आत्ताच देहांत झालेला आहे 4 दिवसापूर्वी. तर त्या स्वामीनाथन समितीने त्या ठिकाणी शिफारस केल्याप्रमाणे C2 प्लस त्या ठिकाणी 50% नफा अशा प्रकारचे भाव मिळाले पाहिजे अशी मागणी केली. केंद्र सरकार तात्पुरता हा म्हटला, त्यावर आम्ही समिती नेमतो म्हणून सांगितलं. परंतु आता त्याला 2 वर्ष उलटले
तरीही तो हमीभाव काही आपल्या शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. शेतकऱ्यांचा विजय झाला, 3 कायदे मागे घेतले. या संबंधाचा एक मोर्चा उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खिरी नावाचा त्या ठिकाणी गाव आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा शांततेने मोर्चा चाललेला होता. त्या मोर्चामध्ये केंद्राचा गृह राज्यमंत्री त्या ठिकाणी जे आहेत त्यांच्या मुलाने, ज्याचं नाव अजय मिश्रा टेनी होतं, त्या अजय मिश्रा टेनीने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 4 शेतकरी ज्यांचे फोटो आपण इथं लावलेले आहेत, ते 4 शेतकरी आणि एक पत्रकार तर त्याचा काही संबंध होता मोर्चाला, तो निवेदन आपले बातमी घ्यायला तिथं गेलेला होता. तर असे 5 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. मग आपली देशभरच्या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की हे जे कोणी त्या ठिकाणी दोषी आहेत, या दोषींवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. मग अजय मिश्रा टेनी असेल, जो केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री आहे, त्याला ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी त्याचा राजीनामा घ्या, त्याला बरखास्त करा, अशी आपली मागणी आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खुनाचा गुन्हा दाखल करा. तरी केंद्राच्या सरकारने ऐकलेलं नाही. याला 2 वर्ष झालेली. मुलावर तात्पुरता एक त्या ठिकाणी खटला दाखल केला होता आणि 8 दिवसामध्ये त्याला पुन्हा त्या ठिकाणी सोडून देण्यात आलेला आहे.